राज्यातील सर्व घरगुती गॅस सिलेंडरबाबत सर्वात मोठी बातमी आता समोर आली आहे। मित्रांनो, प्रत्येकाच्या घरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी गॅस सिलेंडर असतोच आणि तो गॅस सिलेंडर काही जणांचा 1 महिन्यातच गॅस सिलेंडर संपत असतो, काही जणांचा 2 महिन्यामध्ये गॅस सिलेंडर संपत असतो, काही जणांचा 3 ते 4 महिन्यातून एकदा गॅस सिलेंडर जर घरामध्ये 1-2 असतील तर संपत असतो। परंतु आपल्या महाराष्ट्रामधीलच एक गरीब महिलेने गॅस सिलेंडरवर एक असा या ठिकाणी जादुई उपाय केलाय, ज्यामुळे त्यांचा गॅस सिलेंडर वर्षभर होऊन पण या ठिकाणी संपलेला नाही। आता तुम्हाला वाटत असेल या महिलेच्या घरामध्ये या ठिकाणी जास्त माणसं नसतील, परंतु या महिलेच्या घरामध्ये टोटल 6 जण आहेत, तरी सुद्धा या महिलेचा गॅस सिलेंडर वर्षभर झाले तरी सुद्धा अजून संपलेला नाही। याच महिलेचा गॅस सिलेंडर पहिला 1 ते 2 महिन्यामध्येच या ठिकाणी संपत होता, परंतु या महिलेने स्वतःचं थोडं डोकं चालवून गॅस सिलेंडर भरून आणल्या त्या ठिकाणी त्यावर एक उपाय केलाय, ज्यामुळे वर्षभर आता या ठिकाणी गॅस सिलेंडर संपना झालाय। त्यामुळे स्वयंपाक करण्यासाठी तुमच्या पण घरामध्ये गॅस सिलेंडरची टाकी असेल आणि तो गॅस सिलेंडर खूप लवकर जर संपत असेल तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून गॅस सिलेंडर खूप दिवस चालण्यासाठी म्हणजेच जास्त दिवस या ठिकाणी टिकण्यासाठी एक छोटीशी टिप्स तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आता सांगणार आहे, की ज्यामुळे तुमचा गॅस सिलेंडर जर पूर्वी 1 ते 2 महिन्यामध्ये संपत असेल तर आता तो वर्षभर या ठिकाणी संपणार आहे। कदाचित हे ऐकून तुम्हाला विश्वास बसत नसेल, परंतु महाराष्ट्रामधीलच एका गरीब महिलेने हा उपाय या ठिकाणी आता करून बघितलाय आणि तो सक्सेस झालाय, ज्यामुळे 1 ते 2 महिन्यामध्ये संपणारा गॅस सिलेंडर आता वर्षभर या ठिकाणी संपेना झालाय। या गरीब महिलेने आता नेमकं या सर्व ज्या टिप्स आहेत तर त्या स्वतः करून पाहिलेत आणि या ठिकाणी तुम्हाला देखील आता काय काय सांगितलेत नक्की तुम्ही बघायचं आहे। या टिप्स जर तुम्ही आता व्यवस्थित पाळल्या तर तुमचा सुद्धा गॅस सिलेंडर अगदी 1 ते 2 महिन्यामध्ये पहिला संपत असेल तर या ठिकाणी आता वर्षभर नक्की या ठिकाणी टिकणार आहे। घरगुती गॅसबाबत एक असं जादुई उपाय या ठिकाणी केलाय, ज्यामुळे तुमचा खर्च आता एकदम निम्मा या ठिकाणी आता होणार आहे। डबल फायदा तुम्हाला या ठिकाणी आता होणार आहे। सगळ्यात आधी व्हिडिओच्या माध्यमातून आपण गॅस सिलेंडर संपण्यामागची नेमकी 3 ते 4 कारणं या ठिकाणी मुख्य कोणती आहेत ते पाहूया, जेणेकरून ती कारणं या ठिकाणी समजून घेतल्यानंतर तुमचा गॅस सिलेंडर या ठिकाणी लवकर संपणार नाही आणि त्यानंतर लगेचच तुमचा गॅस सिलेंडर लवकर त्या ठिकाणी अजिबात संपू नये यासाठी 1 ते 2 रुपयांची छोटी गोष्ट तुम्हाला दुकानामधून किराणा या ठिकाणी आता बाजारातून किराणा दुकानातून आता आणायची आहे। अगदी 1 ते 2 रुपयामध्येच तुम्हाला या ठिकाणी वस्तू आणायची आहे। 5 रुपये सुद्धा अजिबात जास्त या ठिकाणी खर्चावं लागणार नाही। अगदी 1 ते 2 रुपयामध्ये आता या ठिकाणी तुम्हाला हा उपाय घरगुती करता येणार आहे आणि उपाय सगळेजण मित्रांनो करू शकता। हा व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे। तुमचा गॅस सिलेंडर जास्त दिवस चालायला या ठिकाणी आता तुम्हाला लगेच मदत करणार आहे। परंतु मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपल्या गल्लीमध्ये ओरडत येतात गॅस रिपेअरिंग असं त्या ठिकाणी तुमच्या घरात सुद्धा आसपास या ठिकाणी येत असतात, तर ते रिपेअरिंग वाले म्हणजे तुमच्या गॅसचा काय प्रॉब्लेम झालाय का, तर ते रिपेअरिंग वाले काय करतात, जास्त पैसे या ठिकाणी तुमच्याकडून नेहमी घेत असतात, तुमची फसवणूक करत असतात। थोडं जरी गॅसला इकडे तिकडे काय झालं तर आपल्याला समजत नसतं, त्यामुळे तुम्ही 200-300 रुपये देऊन त्यांच्याकडून नीट करता। त्यामुळे आता ही फसवणूक तुमची बंद व्हावी यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून छोट्या टिप्स सुद्धा या ठिकाणी आता सांगणार आहे। जर तुमच्या घरात त्या ठिकाणी कोणत्याही कंपनीचा गॅस सिलेंडर वापरत असाल तर हा व्हिडिओ पाहणं तुमच्यासाठी नक्कीच आता फायदा होणार आहे। तुमचं गॅस सिलेंडरचे पैसे आता या ठिकाणी बचत कसे करायचे नक्की बघा। या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मुख्यमंत्री साहेबांकडून या महिलेला आता मोठा पुरस्कार दिलाय। गॅसच्या कंपन्या देखील या महिलेला या ठिकाणी भरपूर पैसे देऊन या ठिकाणी गॅस सिलेंडरवर केलेली जे उपाय आहेत, जे जादुई उपाय तर तो या ठिकाणी विकत घेण्यासाठी तयार आहे। परंतु या महिलेने हा उपाय या ठिकाणी विकलेला नाही, खास तुमच्यासाठी हा उपाय या ठिकाणी सांगितलाय। बऱ्याच वेळा आपल्या घरी असलेला गॅस सिलेंडर जास्त जरी वापरला नाही तरी जास्त जर त्या ठिकाणी कोणी पाहुणे वगैरे आले नाही तरी देखील लवकरात लवकर या ठिकाणी आता संपत असतो। अगदी कमी दिवसात त्या ठिकाणी तुमचा सुद्धा गॅस संपलेला या ठिकाणी तुम्ही सुद्धा चिंतेमध्ये एक वेळ त्या ठिकाणी पडलेच असणार आहे। मग त्यावेळेस आपल्याला विचार नक्की येत असतो की आपल्याला टेन्शन येतं, अचानक कसं काय गॅस सिलेंडर या ठिकाणी लवकर संपला, घरी कुठले पाहुणे सुद्धा आले नव्हते, कुठला पदार्थ या ठिकाणी जास्त बनवला नव्हता, तरी देखील गॅस सिलेंडर आपला संपला का
याच्या मागचं कारण देखील आता आपण बघितलंच या ठिकाणी पाहिजे। तुमचा गॅस सिलेंडर लवकर संपण्यामागची भरपूर कारणे आहेत मित्रांनो, त्यामागचं एक महत्त्वाचं सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे तुमचा निष्काळजीपणा। आता तुम्हाला वाटतं असेल आम्ही काय वेडे आहोत का, आम्ही कसाही गॅस कसं काय वापरू शकतो, आमचे काय पैसे जाऊ दे असं आम्हाला वाटतंय का, आम्ही व्यवस्थित जपूनच गॅस वापरतो। पण मित्रांनो तसं नाही आहे, तुमचं एक निष्काळजीपणा तुमच्या हातून एक चूक घडवतं आणि ते तुम्ही लक्षात ठेवा। ज्या वेळेस आपण गॅस सिलेंडर कंपनीला कॉल करून गॅस सिलेंडरची टाकी मागवतो, म्हणजेच आपला गॅस सिलेंडर संपला की आपण त्या गॅस कंपनीला या ठिकाणी आपल्या गॅस कंपनीच्या पुस्तकावर जे मोबाईल नंबर असतं तर त्यावर कॉल करून गॅस मागवतो। तर त्या ठिकाणी गॅस सिलेंडरची गाडी आल्यानंतर ज्यावेळेस आपण या ठिकाणी आता त्या ठिकाणी गॅस चेक करतो, गॅस तर तुम्ही चेक करतच नाही, त्यावेळी आपल्याला एक चूक या ठिकाणी घडते आणि त्यामुळे गॅस सिलेंडर तुमचा लवकर संपतो। ही कारणं सांगतोय, त्यानंतर तुम्हाला आता एका गरीब महिलेने अशी 1 ते 2 रुपये देऊन छोटीशी गोष्ट केल्या ज्यामुळे तुमचा गॅस सिलेंडर अगदी पहिला 2 महिने जर जात असेल तर वर्षभर कशा पद्धतीने टिकणार आहे हेच तुम्हाला सांगत आहे। परंतु आता तुमचा गॅस सिलेंडरची टाकी ज्यावेळी मागवता आणि त्यानंतर आल्या तुम्ही गॅसची टाकी या ठिकाणी काय करायला पाहिजे, कोणती काळजी घ्यायला पाहिजे जेणेकरून गॅसची बचत तुमची होऊ शकते हेच आपण या ठिकाणी सांगणार आहे। आता बघा, तुम्ही या ठिकाणी गॅस सिलेंडरची टाकी मागवता आणि ती गॅस सिलेंडरची टाकी आल्याल्या 99% असं सापडलंय की त्या गॅस सिलेंडरच्या टाकीचं सील जे आहे तर ते व्यवस्थित आलंय का हे कोणी चेक करत नाही आणि 99% अशा घटना आहेत की त्याची गॅस सिलेंडरची ते सील असते वरची तर ते या ठिकाणी तुटलेलीच असते। 99% प्रकरणामध्ये असं या ठिकाणी समोर आलंय। मग या ठिकाणी नियम काय असतो तर गॅस कंपनीचा नियम असतो, गॅस कंपनीच्या आदेशानुसार जर गॅस टाकीचं सील जर या ठिकाणी निघालेलं असेल तर सिलेंडर तुम्ही घ्यायचं नाही आहे, तुम्ही या ठिकाणी गॅसची टाकी पटकन त्या ठिकाणी त्यांना फोन करून बदलून घ्यायचे आहे। आता याबरोबरच तुमचं जे काय गॅसची टाकी लाल कलरची पिवळ्या कलरची आहे तिच्यावर स्पष्टपणे लिहिलेलं असतं की ती गॅसची टाकी नेमकं किती वजनाची आहे, कारण यामध्ये असं होऊ लागलंय कारण गॅसची टाकी देण्यासाठी बाहेरील राज्यातील यूपी, बिहार या ठिकाणी मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यातील कर्मचारी गॅस सिलेंडरची टाकी या ठिकाणी तुम्हाला द्यायला येतात, परंतु या ठिकाणी काय झालंय की या ठिकाणी हे चोरी करू लागलेत, गॅसचे सील हळूच काढून घेतात आणि त्यातील 1-2 किलो गॅस त्या ठिकाणी काढून घेतात आणि यामुळे आपण कोणतंही वजन करून घेत नाही, 1 किलो 2 किलो 3 किलो असं गॅस काढून घेण्याचा प्रयत्न करतात। तुम्हाला कंपनीवर गॅसचा विश्वास असतो, परंतु जे कर्मचारी बाहेरील राज्यातील आलेत तर ते या ठिकाणी चोरण्याचा प्रयत्न करू लागलेत, अशा प्रकारे सापडलेले सुद्धा आहेत। त्यामुळे गॅस तुम्ही आणल्यानंतर निष्काळजी तुम्ही अजिबात करायचं नाही। त्या गॅसच्या टाकीला सील व्यवस्थित आहे का, वजन व्यवस्थित आहे का, त्या गॅसवाल्याचा नंबर तुम्ही घ्यायचा आहे जेणेकरून तुमची फसवणूक त्या ठिकाणी मित्रांनो होणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। काय की गॅस सील पॅकिंग व्यवस्थित आहे का हे तुम्ही पहिल्यांदा चेक करायचं आहे, हे झालं पहिलं काम। त्यानंतर मित्रांनो पुढील 3 ते 4 कारणं अत्यंत महत्त्वाचे आहेत जे तुमचं गॅस सिलेंडरची टाकी लवकर संपू शकतात, त्यामुळे सर्वांनी आता लक्षपूर्वक तुम्ही आता बघायचं आहे। तुमची गॅसची टाकी अगदी वर्षभर सुद्धा या ठिकाणी आता टिकणार आहे। गॅसमध्ये तुम्हाला एक छोटंसं अगदी 2 रुपये देऊन बाजारातून एक वस्तू तुम्हाला विकत आणायची आहे आणि तुम्ही किराणा दुकानामधून सुद्धा तुमच्या जवळच्या ही वस्तू विकत आणू शकता जी तुम्हाला गॅसवर एक विशेष त्यावरती तुम्हाला आता तुम्हाला काम करायचं आहे। 2 रुपये ते 3 रुपये तुम्ही या ठिकाणी आता गॅसवरती ही वस्तू आता खर्च करू शकता। आता ती काम केलं तर तुमचा 2 महिने चालणारा गॅस अगदी वर्षभर तुम्हाला या ठिकाणी टिकणार आहे। काय करायचं आहे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगण्यात आले, अगदी 2 मिनिटे व्हिडिओ तुम्ही मोबाईल हातात धरून बघत राहायचं आहे। आता बघा, आता काही गोष्टी आपल्या घरात गॅस सिलेंडर फिट केल्यानंतर या देखील आपण चुका घडवून आणू शकतो आणि त्यामुळे तुमचा गॅस सिलेंडर लवकर संपतो। आता बघा, गॅसची टाकी आणल्यानंतर ज्याला जो पाईप त्या ठिकाणी आता बघा गॅसची टाकी मोकळी येते आणि या ठिकाणी शेगडीला जो पाईप त्या ठिकाणी जोडलेला असतो तर प्रत्येकाच्या घरामध्ये आता गॅसला आणि शेगडीला जो पाईप जोडलेला असतो तो पाईप जो असतो तर त्याला काय असतं कनेक्शन असतं, शेगडीला देण्यासाठी एक विशिष्ट यंत्र असतं तर गॅसला आणि पाईपला ज्यावेळी आपण गॅस जोडतो त्याला एक यंत्र असतं जे रेग्युलेटर आपण त्याला म्हणतो, तर हे रेग्युलेटर देखील आता बऱ्याच घरामध्ये खराब असतं परंतु आपल्याला ते काही समजत नाही, ज्यामधलं लिकेज सारखं गॅस त्या ठिकाणी होत असतं तर बऱ्याच वेळा आपलं रेग्युलेटर बंद असताना देखील गॅस त्यामधून वाहत असतो परंतु आपल्याला ते जाणवत नाही, गॅसची गळजी होत असते।
त्यामुळे आपल्याला काय त्या ठिकाणी करायचं आहे बघा. आता या ठिकाणी गॅस लवकर संपण्यामागचं हे मुख्य कारण सुद्धा असू शकतं. आता बघा गॅसची फ्लेम व्यवस्थित नसणं. आता फ्लेम म्हणजे काय तर बघा आता गॅस तुम्ही लायटरने चालू केल्यानंतर त्यामधून निळी ज्योत जी मिळते म्हणजे गॅस चालू केल्यानंतर तर निळी ज्योत त्या ठिकाणी तुम्हाला दिसते तर तो व्यवस्थित नसणं म्हणजेच गॅस तुम्ही किती वाढवा त्याची फ्लेम काही वेळेला वाढत सुद्धा नाही. म्हणजे नवीन शेगडी आणल्यानंतर जेवढी फ्लेम त्या ठिकाणी गॅस चालू केल्यानंतर होती तेवढी त्या ठिकाणी अजिबात राहत नाही. पुन्हा यामुळे काय होतं की आपली भाजी करण्यासाठी लागणारा वेळ वाढतो. म्हणजे भाजी करायला आपण घेतो ज्यावेळी गॅस आपण मोठ्याने वाढवत असतो त्यावेळी आपल्याला जी गॅसच्या शेगडीमधून जी फ्लेम वर येते ज्वालावर येते म्हणजे जाळवर येतो तर तो व्यवस्थित या ठिकाणी आता येत नाही आहे आणि तितका जास्त वेळ गॅस चालू ठेवावा लागतो. मग काय होतं तर लक्षात ठेवा तुमची जी फ्लेम असते तर त्या फ्लेममध्ये आता कचरा अडकलेला असतो. मग आता हा कचरा काढण्यासाठी तुम्हाला काय माहित नसतं गॅस तुम्हाला बिघडला असं वाटतं परंतु घरातच तुम्हाला गॅसवरती आता एक कसं तुम्हाला कचरा या ठिकाणी काढायचा आहे हेच तुम्हाला या ठिकाणी 2 मिनिटांच्या आत सांगतो. परंतु तुम्ही हे विसरू नका 2 रुपयाची वस्तू देऊन तुम्ही गॅस सिलेंडरची टाकी आता 2 महिन्यामध्ये पहिला जात असेल तर वर्षभर कशी घालवायची हे सुद्धा सांगतो. परंतु गॅसच्या जी शिगडी आहे त्यामधून जे त्या ठिकाणी होल असतात त्यामधील कचरा कसा काढायचा बघा. या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे समोरच्या दुकानातून एक तुम्ही आता टाचणी घेऊन यायचं आहे म्हणजे स्पिन घेऊन यायचं आहे. मग या ठिकाणी काय करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं जी आता त्या ठिकाणी आता तुमच्या शेगडीला जी या ठिकाणी होल असतात त्यामध्ये कचरा साठलेला असतो माती साठलेली असते त्यामध्ये तुम्ही सर्व त्या ठिकाणी फ्लेम सुरळीत तुम्हाला करायचं आहे. व्यवस्थित तुम्हाला गॅसची जी आता शेगडी असते तर ती व्यवस्थित त्या ठिकाणी जे होल असतात तर ते पूर्णपणे टाचणीने तुम्हाला या ठिकाणी बारीक छिद्र व्यवस्थित कचरा अडकलाय का बघायचा आहे आणि ते पिनने तुमच्या घरातील सुईने टाचणीने होलमध्ये पूर्ण कचरा या ठिकाणी साफ करून घ्यायचा आहे. कारण या ठिकाणी तुम्ही गॅस चालू केल्यानंतर गॅस थोडा जळतो आणि यामधून गॅस त्या ठिकाणी निसटला जातो. ही कारणं या ठिकाणी सांगितलेत. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे तुमचा गॅस सिलेंडर त्या ठिकाणी वाया जात आहे. मग ही सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे घाण काढून तर आपण घेतली मग आता तुम्हाला ती साफ करायची आहे. तुमच्याकडे जर केरोसिन किंवा पेट्रोल जर या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी बर्नर कॅप्स जो आहे तर तो जाळीदार तुम्हाला बर्नर कॅप्स तुम्ही पेट्रोलमध्ये किंवा या ठिकाणी इतर पदार्थामध्ये भिजवून घालायचा आहे. त्यानंतर त्यातल्या त्यात तो कचरा आहे तर तो पूर्णपणे या ठिकाणी बाहेर निघणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमचा गॅस सिलेंडर जर त्या ठिकाणी जर तुमचा बंद पडला असेल तर तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला गुगलवरती टाकायचं आहे गॅस सिलेंडर त्या ठिकाणी नीट कसा करायचं. गुगलवरती तुम्हाला सर्व माहिती निवडून जाणार आहे. तुम्ही घरातल्या घरात सुद्धा हे गॅस सिलेंडर त्या ठिकाणी नीट करू शकता. बघा तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.